नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण पालकपासून एक नवीन डिश बनवत आहे आणि घरच्या साहित्यामध्येच बनणार आहे। पालक खाणे पौष्टिक पण आहे। एका पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये पाणी आणि पालक मिक्स करून शिजण्याकरिता ठेवून दिलेला। बघा, छान अशी पालक शिजलेली आहे। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया। बघा, छान अशी डिश पालकपासून बनवलेली आहे। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पालक जे आपण शिजवून घेतलेली होती ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली पालकचं पेस्ट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ, ओवा आणि छान असं जे पालक आहे, पालकचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्यापासून भिजवून घेऊया। बघा, छान असं आपण चपाती बनवत असतो, गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे। झाकून ठेवून देऊया आणि आता आपण भाजीचं वगैरे कापून घेऊया। मी इथे पनीर घेतलेलं आहे, कोथिंबीर, पत्तागोबी, गाजर किसून घेतलेला आहे आणि कांदा। आपल्याकडे जे पण भाजीचं असेल ते आपण टाकू शकतो। छान असं बारीक कापून घ्यायचं किंवा यामध्ये जे पण फिलिंग भरायची असेल तुम्हाला, आलूची किंवा पनीर, चीज, ते तुम्ही टाकू शकता। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं। तेल झालं की जिरं सोडलेलं आहे। जिरं झालं की आपण कांदा टाकूया। आपल्याला थोडंच भाजीचं वगैरे शिजवून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही। कांदा आणि पत्तागोबी थोडं शिजवून घेऊया। यामध्ये टाकूया गाजर आणि पनीर। कोथिंबीर टाकलेला आहे। मीठ टाकूया चवीनुसार, थोडीच हळद, चाट मसाला आणि छान असं मिक्स करून घेऊया। गरम मसाला टाकायचा असेल तर गरम मसाल्याचा पण वापर करू शकतो। छान असं भाजीचं शिजवून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंच मी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, आपण लाल तिखट पण टाकू शकतो। बघा, छान असं पीठ मळून जे मळून ठेवलेलं होतं पीठ रेडी आहे। फिलिंग पण रेडी आहे। आपण थंड होण्याकरिता ठेवलेली, तेव्हापर्यंत आपण चपाती लाटून घेऊया। छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे। याला आपण कट देऊया। रफ कट दिलं तरी चालेल। याला बटर किंवा तेल लावायचं नाही, याला तूपच लावायचं, कारण जे पण डिश बनवत आहे त्याला छान लेयर्स येणार। आजूबाजूला जे कट दिलेला आहे अपोजिट बाजूला एकावर एक टाकायचं, म्हणजे जी आपली डिश आहे ती छान बनणार। तुपाचाच वापर करायचा, तेलाचा वापर नाही करायचा आणि बटरचा पण नाही। बघा, छान असा गोळा बनलेला आहे। आता आपण पुन्हा चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। खूप जाड पण नाही ठेवायचं, खूप पातळ पण नाही, आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे। छान असं बघा, या प्रकारे ठेवायचं। आता आपण जे पण फिलिंग बनवून घेतलेली होती ती थंडी झालेली आहे, ती आपण भरूया। आता आपण बघा, 4 बाजूनी पूर्ण मसाला जो आहे तो ठेवलेला आहे। आता आपण कट देत आहे।
खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट आहे. या प्रकारे चाकूने कट देऊन देऊया. बघा छान असा कट दिलेला आहे. आता आपल्याला डिश बनवून घ्यायची आहे. या प्रकारे पॅक करून घ्यायचं, जेणेकरून जे पण मसाला भरलेला आहे तो तेलामध्ये सोडल्यानंतर बाहेर निघाला नाही पाहिजे. पॅक करायचा आणि छान असा रोल बनवत असतो त्याप्रमाणे रोल बनवून घेऊया. इथे पाण्याचा पण वापर करू शकता आणि छान असं पॅक करायचं, म्हणजे तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे. छान असं पॅक करून घेतलेलं आहे. मी इथे पाण्याचा वापर नाही केलेला, सहज पॅक झालेला आहे. या प्रकारे पण आपण ही डिश पॅक करू शकतो किंवा नंतर मी चाकूचा वापर करून पण ही डिश पॅक कशी करायची ते सांगितलेले आहे. मसाला निघाला नाही पाहिजे तर याप्रमाणे ही डिश पॅक करायची. बघा छान अशी डिश पॅक केलेली आहे. पुन्हा डिश पॅक कशी करायची ते मी दाखवत आहे. बघा छान अशी डिश बनवून घेतलेली आहे. आता आपण कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं, कमी गॅसवरच तेल गरम होऊ द्यायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ही डिश तळून घ्यायची आहे, म्हणजे डिश छान तळून येणार. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान आहे. ही डिश तुपामध्ये पण तळू शकता. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. छान अशी डिश शिजलेली आहे. यामध्ये तीळचा पण वापर करू शकता. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.